नमस्कार शेतकरी मित्रांनो. बघा, आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बाब म्हणजे कापसाचे भाव दिवसेंदिवस काय झालेला आहे, वाढत चाललेले आहेत. प्रत्येक दिवशी थोडा का आहे ना, त्यामध्ये काय झालेला आहे, बदल होत चाललेला आहे. कारण इथून पाठीमागं काय कवडीमोल भावामध्ये शेतकऱ्याचा कापूस गेला होता. त्यानंतरही यावर्षी खूप मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टीपूर परिस्थितीने कापसाचं अतोनात नुकसान झाले असल्या कारणानं मध्यंतरी शासनाने हमी भाव जाहीर करून परत काय केलेलं होतं, हमी भावाने कापसाची खरेदी केल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्याचा त्यामध्ये कापूस काय केला जाता विकला गेला आहे. त्यानंतर आता परत काय केलेलं आहे, भावामध्ये काय झालेलं आहे, खूप मोठ्या प्रमाणावर बदल झालेला असल्याकारणानं आणखीन भाव काय झालेले आहेत, बदलत चाललेले आहेत, म्हणजे वाढत चाललेले आहेत. कारण सर्व शेतकऱ्याचा कापूस जवळपास बाजारात विक्री केला गेलेला आहे आणि राहिला तो 10% शेतकऱ्याच्या हातून कापूस. त्यामुळं मग आता कापसाला त्या भाव काय झालेले आहेत, म्हणजे वाढले आहेत, भाव वाढायला लागलेले आहेत. भाव त्या कापसाला ठेवणाऱ्या शेतकऱ्यांना वाढीव भाव मिळणार आहेत. आता जवळपास 8,500 काय झालेला आहे, आजचा भाव पाहता झालेला आहे. त्यानंतर लवकरच मग काय होणार आहे, 9,000ला काय होणार आहे, गाठणार आहे. कारण आता जसं-जसं शेतकऱ्याजवळ कापसं काय झालेले आहेत, संपत आलेले आहेत, तसं भावामध्ये काय झालेलं आहे, बदल होत चाललेला आहे. त्यानंतर काही भागामध्ये शेतकऱ्याकडे जवळपास पूर्णच कापसं काय झालेले आहेत, विकले गेलेले असल्या कारणानं मग खाजगी बाजारामध्ये कापसाचा काय झालेला आहे, तुटवडा जाणवू लागलेला असल्याकारणानं मग भावामध्ये काय झालेली आहे, तेजी झालेली आहे. त्यानंतर आता लवकरच काय होणार आहे, 9,000 हे पार होईल. 9,000पर्यंत 9,000च्या आसपास कापूस एप्रिल महिन्यामध्ये काय होणार आहे, 9,000ला गाठणार आहे. जे शेतकरी राहिले असतील कापूस विक्री करायचे, ते शेतकऱ्यांनी थोडंसं थांबून काय करायचं आहे, विक्री करायचं आहे. आणि जवळपास 8,500 जे आता काय केलेत आहेत, व्यापारी वर्ग खाजगी बाजारामध्ये विकत घेत आहेत शेतकऱ्याकडून. मग थोड्या दिवसामध्येही 9,000 का होऊ शकतो, कापूस होऊ शकतो. कारण जवळपास सर्वच कापसं काय केलेले आहेत बाजारामध्ये आता विकले गेलेले आहे. तर राहिले ते एक 10%च्या आतून शेतकऱ्यांना, मग त्यांना काय होणार आहे, हा भावाचा फायदा होणार आहे. घाई गडबड न करता थोडंसं थांबूनही शेतकऱ्यांनी आपला कापूस विक्री केला तरी काही अडचण नाही. आणखीन भावामध्ये चेंजेस, बदल मोठ्या प्रमाणावर होणारच आहे, भाव वाढणारच आहेत. धन्यवाद.